जावा फुल स्टॅक पूर्ण डेव्हलपमेंटचा जो कोर्स आहे तो जर आपल्याला संपूर्ण पाहायचा असेल तर आपल्याला 2 फिगरवर हा पूर्ण कोर्स आपण डिपेंड केलेला आहे. त्या पूर्ण फिगर आणि पूर्ण रोडमॅप आपण या ठिकाणी सांगतो आहोत. जावा फुल स्टॅकला आज मार्केटमध्ये डिमांड का आहे? कारण जेवढं ही बँकिंग सेक्टर आहे, फायनान्स सेक्टर आहे, ते बनवण्यासाठी किंवा त्याचे जे सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन्स बनवायचे आहेत, त्याच्यासाठी सिक्युरिटी हा सगळ्यात मोठा जो पार्ट आहे, तो जावामध्ये चांगला कव्हर केलेला असतो. आणि जावा ही सिक्युअर्ड लँग्वेज आहे. म्हणून याच्या आणखीही जॉब ऑपॉर्च्युनिटीज मार्केटमध्ये भरपूर आहेत. त्यामुळं जावा शिकणं गरजेचं आहे, हे पहिलं कारण. दुसरं कारण काय आहे की जावा गेली 20 वर्ष झालं या आय टी मध्ये राज्य करते आहे. आणि जावामध्ये जेवढं काही डिटेल तुम्हाला छान शिकायला मिळेल, जसं JDBC आहे, सर्वलेट आहे, JSP आहे, हे 3 चॅप्टर आणि कोर जावा, फाईल हँडलिंग, एक्सेप्शन हँडलिंग, हे जर मी पार्ट सांगेल की पूर्ण आय टी मध्ये तुम्ही कुठल्याही टेक्नॉलॉजीकडे जायचं असेल, भले तुम्ही पायथॉन फुल स्टॅक कडे जा किंवा तुम्ही ASP.NET फुल स्टॅक कडे जा, पण त्याचा जो बेस आहे तो जर तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर कोर जावा आणि त्याच्यामध्ये कोर जावा मधलं एक्सेप्शन हँडलिंग आणि फाईल हँडलिंग याला तोड नाही. नंबर 2, ॲडव्हान्स जावामध्ये JDBC, JSP आणि सर्वलेट हे जर तुम्ही शिकलात जावाच्या अँगलनी, तर तुम्हाला कुठल्याही जगातल्या लँग्वेज कळायला एकदम सोप्या जातील. आणि जावामधनं काहीही शिका, जावाचं काहीही शिकलेलं वाया जाणार नाही. जावा ज्यांनी ज्यांनी केलेलं आहे ते या पूर्ण आय टी मध्ये कुठेही सर्वाही चांगल्या प्रकारे करू शकतात. तर म्हणून आपल्याला जावा फुल स्टॅकचा कोर्स करणं गरजेचं आहे. प्रत्येक स्टुडंट फर्स्ट इयर असो, सेकंड इयर असो, थर्ड इयर असो, त्यांना जावा फुल स्टॅक यायलाच पाहिजे. आणि जावा फुल स्टॅक मध्ये काय काय असतं हे सगळं रोडमॅपच्या द्वारे आपण या ठिकाणी आता सांगतो आहोत. सगळ्यात पहिलं काय आहे? फ्रंट एंड, बॅक एंड, डेटाबेस, टूल्स, डेव्हलपमेंट, सॉफ्ट स्किल, प्रोजेक्ट, हे सगळं याचा रोडमॅप आहे. तर आपण सगळ्यात पहिलं काय बघतो, जावा फुल स्टॅक शिकण्यासाठी काय लागणार आहे? बेसिक संगणक किंवा प्रोग्राम नेमकं कॉम्प्युटरमध्ये काय करतो, तर ही जी फिगर दाखवली या फिगरमध्ये सगळं तुम्हाला कव्हर होईल. की C++, कोर जावा, पायथॉन या सगळ्या लँग्वेज, ही जर फिगर तुम्हाला कळली तर सगळं कळतं. याच्यामध्ये 2 एंटिटीज दाखवल्यात आपण. एक आहे प्रोग्रामर आणि एक आहे युजर. प्रोग्रामर कीबोर्डवरनं टाईप करणार, तो डेटा रॅम मध्ये जाणार, रॅम कडनं प्रोसेसरकडे, प्रोसेसरकडनं पुन्हा रॅम कडे आणि मग मॉनिटरकडे. आणि हे सेव्ह होण्यासाठी आपल्याकडे हार्ड डिस्क आहे. तर परमनंट स्टोरेज. मग कोण टाईप करतो? प्रोग्रामर इथनं प्रोग्राम लिहितो आणि युजर त्यातनं डेटा टाईप करतो, तो रॅम कडे जातो, त्याचे ॲडिशन प्रोसेसर करतो आणि आलेलं उत्तर पुन्हा रॅम मध्ये ठेवतो आणि हे डिस्प्ले सगळं मॉनिटर होतं. या दरम्यान लाईट गेली तर लाईट जायच्या आधी आपण सेव्ह करतो ते कुठे? हार्ड डिस्क मध्ये. तर हे सगळं आलं तर आपल्याला जवळजवळ फाईल हँडलिंग पर्यंत कुठलीही प्रोग्रामिंग लँग्वेज, म्हणजे C असो, C++ असो, कोर जावा असो, पायथॉन असो किंवा C# असो, अशा जवळजवळ 12 लँग्वेज या एका डायग्रामवरून तुम्हाला कळू शकतात, जरी डायग्राम तुम्ही नीट समजून घेतली. आणि हे 10 मुद्दे, जसं पूर्ण ऑपरेटिंग सिस्टीम काय आहे किंवा तुमचं पूर्ण आपण जेव्हा एखादा प्रोग्राम करतो तो फ्लो कसा होतो, इनपुट आउटपुट काय आहेत, सॉफ्टवेअर कशाला म्हणतात, ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर कशाला म्हणतात, प्रोग्राम डिबग कसा करायचा, कंपायलर काय, इंटरप्रेटर काय, हे आपण सगळं या पहिल्या सेक्शन मध्ये कव्हर करतो आहोत. हे जर कळालं तर आपल्याला कोर प्रोग्रामिंग लँग्वेज कळायला लागतात. पुढे आता कोर जावा मध्ये काय काय पॉईंट दिलेत, तर जावा का वापरायची हे सगळ्यात महत्वाचं आहे. नंतर डेटा टाईप कुठल्या वापरायचे जावामध्ये, किंवा इफ एल स्विच केस कसं असतं जावामध्ये. काही लोकांना सी मध्ये येतं, C++ मध्ये येतं, पण जावातलं थोडं हार्ड जातं. किंवा ॲरे, फंक्शन, स्ट्रक्चर, क्लास, ऑब्जेक्ट, हे कसे आहेत. तर हे बाकीच्या लँग्वेजचे आणि जावाचे जर बघितले तर जावामध्ये प्रत्येक ह्याला खूप मोठ्या फंक्शन्स मेथोडॉलॉजी दिल्यात. उदाहरण स्ट्रिंग असो, फंक्शन्स असो, किंवा आता मग ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग जावाची कशी घेतलेली आहे. तर जावामध्ये ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग इतकी सुंदररित्या एक्सप्लेन केली आहे. त्याच्यामध्ये रेफरन्स असेल, क्लास, ऑब्जेक्ट, इनकॅप्सुलेशन, पॉलिमॉर्फिझम, इनहेरिटन्स, हे इतकं छान प्रकारे समजून सांगितलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं जावा ज्याच्यामुळे आज आपण वापरणारच आहोत ते म्हणजे पॅकेजेस, एक्सेप्शन हँडलिंग, त्याचं ट्राय, कॅच, थ्रोज, आणि त्याचं कलेक्शनचं जे पूर्ण त्याने कलेक्शन दिलेलं आहे जावामध्ये, आणि जावाचं फाईल हँडलिंग, हे त्याचे स्ट्रॉंग पॉईंट आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला कोर जावा शिकणं गरजेचं आहे. एकदा का कोर जावा आली, तिला पण हे फिगर मध्ये दाखवले की कंपायलर काय, इंटरप्रेटर काय, आणि हे सगळं तुम्हाला ऍडव्हान्स जावामध्ये म्हणजे डेटाबेसशी जोडायचं आहे. तर सगळ्यात पहिलं काय, जावा तुम्हाला डेटाबेसशी जोडता आली तर तुम्ही JDBC झालं.
म्हणजे जावाची डेटाबेस कनेक्टिव्हिटी जमली. आणि ही जेवढी जावानी छान दिलेली आहे, एकदा का जावाच्या अँगलने तुम्हाला JDBC कळलं तर जगातल्या कुठल्याही लँग्वेजला तुम्हाला डेटाबेसशी जोडताना भीती वाटणार नाही. नंबर दोनचं या ठिकाणी आर्टिकल आहे सर्वलेट आणि JSP. तर सर्वलेट आणि JSP हे का सांगतोय, तर इथे एक फिगर दाखवणार आहे मी, ज्याच्यामध्ये क्लायंट आणि सर्व्हर, क्लायंट काय करतो आणि सर्व्हर काय करतो हे जर कळलं आपल्याला, तर क्लायंट काय करतो, नेहमी रिक्वेस्ट देतो. कुठून कुठे जाते रिक्वेस्ट क्लायंटची, तर क्लायंट टू सर्व्हर. पहा, या ठिकाणी क्लायंट आहे, या ठिकाणी सर्व्हर आहे. क्लायंट काय देतो, रिक्वेस्ट. रिक्वेस्ट कुठून गेली, क्लायंट टू सर्व्हर. रिस्पॉन्स कुठून कुठे येतो, सर्व्हर कडनं रिस्पॉन्स येतो. मग हे करण्यासाठी आपण काय वापरलं, क्लायंट आणि सर्व्हर. तर हे कळण्यासाठी सर्वलेट आणि JSP हे अतिशय छान प्रकारे जावानी एक्सप्लेन केलेलं आहे. तर ते त्याच्यामध्ये तुम्हाला क्लायंट आणि सर्व्हर. आता JDBC बघितलं तर काय पहा, हा इथे जावा आहे आणि या ठिकाणी डेटाबेस आहे. तर जावा कनेक्टिव्हिटी विथ डेटाबेस, मग त्याच्यामध्ये काय काय तुम्हाला क्रिएट डेटाबेस किंवा क्रिएट टेबल, इन्सर्ट इन टू द टेबल अँड देन अपडेट, डिलीट, रेकॉर्ड. आणि सगळ्यात शेवटची क्युरी आहे ती सिलेक्ट क्युरी, म्हणजे कुठून कुठे डेटा आला, हार्ड डिस्क कडनं रॅम कडे. त्याच्यामध्ये सुद्धा दोन शब्द खूप महत्वाचे आहेत. डेटाबेस हा शब्द आपण काही ठिकाणी वापरतो आणि काही ठिकाणी डेटा सेट शब्द वापरतो. तर बऱ्याच स्टुडंटला हा शब्द कळत नाही, सर डेटाबेस म्हणजे काय, डेटा सेट म्हणजे काय. तर डेटाबेस म्हणजे आपण जेव्हा डेटा हार्ड डिस्क मध्ये असतो तेव्हा त्याला डेटाबेस म्हणा, आणि जेव्हा तो रॅम कडे आला तेव्हा त्याला डेटा सेट असं म्हणा, किंवा त्यालाच आपण रिझल्ट सेट पण पुढे जावामध्ये म्हणणार आहोत. तर काय कळालं, रिक्वेस्ट कळाली, रिस्पॉन्स कळाला. तर रिक्वेस्ट आणि रिस्पॉन्स हे कुठून कुठे जात आहे, तर क्लायंट टू सर्व्हर आणि सर्व्हर टू क्लायंट. याला आपण काय म्हणतो, रिक्वेस्ट आणि रिस्पॉन्स. मग ऍडव्हान्स जावामध्ये मेन टॉपिक कुठले कुठले आलेत, सो दॅट इज युअर JDBC. सगळ्यात महत्वाचं काय, JDBC, आणि त्याच्यानंतर सर्वलेट आणि JSP. आणि हे करण्यासाठी मग तुम्हाला थोडंफार HTML वगैरे हे शब्द यायला पाहिजेत. मग आता नेमकं पहा, HTML काय काय आहे. HTML म्हणजे काय, हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. कुठे वापरतात, काय वापरतात, तर पहा क्लायंट साईडला काय दाखवलंय. HTML ने काय करणार, तुम्ही पेज बनवणार. नंबर दोन ते म्हणजे बटन, चेकबॉक्स, ऑडिओ बटन, कॉम्बो बॉक्स, हे सगळे फॉर्म वगैरे तुम्ही HTML मध्ये बनवता. CSS काय करतं, त्या फॉर्मला डेकोरेट करतंय. जावा स्क्रिप्ट काय करतं, तर व्हॅलिडेशन करतं, चुकीचा मोबाईल नंबर काही एंटर करू देत नाही. आणि हे जर तुम्हाला आणखी सुंदर बनवायचे, रिस्पॉन्सिव्ह बनवायचे, तर तुम्ही बुटस्ट्रॅप वापरता. आणि आणखी मोबाईल फ्रेंडली किंवा खूपच चांगलं बनवायचं असेल तर तुम्ही फ्रंट एंडला रिॲक्ट वापरता. तर एवढं सगळं जर तुम्हाला बनवता आलं तर फ्रंट एंड डेव्हलपर म्हणून सुद्धा कुठे ना कुठे तुम्हाला जॉब लागू शकतो. मग आता याच्यानंतरचं काय, क्लायंट साईडने डेटा कुठे गेला पाहिजे, सर्व्हरला. मग सर्व्हर टू क्लायंट आणि क्लायंट टू सर्व्हर पाठवायसाठी JSP किंवा सर्वलेट नावाची टेक्नॉलॉजी वापरतात. मग हे JSP, सर्वलेट आणि JDBC हे सगळं झालं तर तुमचं ऍडव्हान्स जावा कव्हर झालं. याच्यानंतरचा जो पॉईंट आहे त्याला म्हणतो आपण डेटाबेस. डेटाबेसमध्ये काय सांगितलं आपण, तर पहा, क्रिएट, इन्सर्ट, हा जो टेबल म्हणजे इकडनं जो क्लायंटनं फॉर्म भरला, डेटा भरला, तो शेवटी कुठे गेला, डेटाबेसमध्ये गेला. मग डेटाबेसमध्ये तो परमनंट स्टोअर होतो. आणि हे करण्यासाठी मग ह्या सगळ्या क्युरी लागतात. आणि क्युरी म्हणजेच ओरॅकल. ओरॅकल म्हणजेच आपण एक सॉफ्टवेअर आहे, किंवा MySQL, की ज्याच्यामध्ये या सगळ्या क्युरी आपण रन करतो. तर मग त्याच्यामध्ये DDL, DML, DQL, DCL ह्या सगळ्या प्रकारच्या क्युरी आल्या. सिलेक्ट, इन्सर्ट, अपडेट ह्या क्युरी आल्या. मग त्यात ग्रुप बाय, ऑर्डर बाय, नंतर प्रायमरी की, फॉरेन की. आणि हे सगळं आपण रन करणार आहोत MySQLच्या अंडरमध्ये. तर इथं बॅकएंडला ते MySQL आपण दाखवलेलं आहे. आता हे सगळं करताना काय होतं, की तुम्ही बऱ्याच प्रकारच्या फाईल बनवता. इथं इथं काही फाईल बनवता, इथं काही फाईल बनवता, या काही फाईल बनवताय. तर हे नीटचं नसतं. जोपर्यंत तुम्ही सर्वलेट करताय, JSP करताय, तर ते प्रॉपर मॅनेजड नाहीये. त्याला आपण काय म्हणूया बघा, फ्रंट एंड मध्ये काही चेंज केला तरी तुम्हाला सर्वलेटच्या पेजमध्ये किंवा JSPच्या पेजमध्ये चेंज करावा लागला. किंवा JSPच्या पेजमध्ये काही चेंज झाला तर डेटाबेसमध्ये करा, किंवा डेटाबेसमध्ये चेंज झाला तर इथे सर्व्हरवर चेंज करा. तर हे जे चेंजेस आहेत हे इंटरडिपेंडन्सी कमी करण्यासाठी मग आपण काय करतो, MVC आर्किटेक्चर वापरतो. आणि त्यालाच आपण पुढे जाऊन मॉडेल व्ह्यू कंट्रोल असं म्हणणार आहोत. मग मॉडेल व्ह्यू कंट्रोलमध्ये काय पहा, हा व्ह्यू आहे, हा कंट्रोलर आहे, आणि इथे मॉडेल आहे. मग काय, की तुम्हाला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या फाईल बनवल्यात, त्या दोघांच्या कोणी कोणावर एकमेकावर डिपेंड नाहीये. आणि कुठे काही चेंज झाला तर तेवढ्या पुरता तुम्ही चेंज करू शकता. म्हणून MVC म्हणजे हे पुढचं व्ह्यू, हे झालं कंट्रोलर, आणि हे झालं मॉडेल. अशा प्रकारे जर तुम्ही आर्किटेक्चर वापरताय तर तुम्ही ते स्प्रिंग किंवा स्प्रिंग बूट मध्ये वापरता. आणि म्हणून आपल्याला स्प्रिंग बूट या ठिकाणी शिकायचं आहे. सगळ्यात पुढे आपण जाणार आहोत, एकदा प्रोजेक्ट तयार झाला तर तो आपण गिटहब. गिटहब का वापरायचं, जसं एका कॉम्प्युटरनं दुसऱ्या कॉम्प्युटर मला प्रोजेक्ट घेऊन जायचा आहे, तर तो आपण पेन ड्राईव्हने घेऊन जातो. पण जेव्हा कंपनीमध्ये तुम्ही काम करता तेव्हा 15-15, 20-20 जण एका प्रोजेक्टवर काम करतात. त्याला टीम लीडर असतो.
प्रोजेक्ट लीडर असतो, टेस्टिंगवाला माणूस असतो. मग हे सगळ्यांना त्या प्रोजेक्टचा थोडाफार ॲक्सेस दिला पाहिजे, त्याला पाहता आला पाहिजे, कोड चेक करता आला पाहिजे, कधी एडिट करता आला पाहिजे. तर हे सगळं करण्यासाठी काही सॉफ्टवेअर मार्केटमध्ये आहेत, गिट आणि गिटहब. तर हे तुम्हाला चांगल्या प्रकारे यायला पाहिजे. आपल्याकडे कंपनीमध्ये गिट आणि गिटहबवर खूप चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करून घेतली जाते. आणि इंटर्नशिपच्या मुलांना तर हे सगळं गिट आणि गिटहब वापरायला शिकवतोच आपण. प्लस याच्यामध्ये नंतर आपण जे आहे डिप्लॉयमेंट, डिप्लॉयमेंट म्हणजे काय, की तुमचा प्रोजेक्ट तयार झाला तर तो ऑनलाईन गेला पाहिजे, दॅट इज अ डिप्लॉयमेंट. आणि मग ज्याला आपण म्हणतो डेऑप्स वापरा. आणि मग त्याच्यामध्ये पूर्णपणे प्रोजेक्ट तो आपण डिप्लॉय करतो. आणि टेस्टिंगचं पण आपल्याकडे काम होतं. तर काय काय आल्या प्रोसेस पहा. पूर्ण HDLC वापरून आपल्याला सॉफ्टवेअर बनवायचं आहे, प्रोजेक्ट बनवायचा आहे. आणि हा प्रोजेक्ट पूर्णपणे डिप्लॉय करायचा. प्रायमरी की फॉरेन की त्याच्यामध्ये वापरले आहेत, टेबल बनवलेले, डिप्लॉय केला, टेस्टिंग केलेली आहे. आणि हे सगळं गिटहबच्या हेल्प करून आपण काम करतो आहोत. तर एवढं सगळं जर तुम्हाला करता आलं मित्रांनो, तर मार्केटला अतिशय चांगल्या प्रकारचे जॉब आहेत, ज्यालाच आपण फुल स्टॅक डेव्हलपर असं म्हणतो. आणि माझी अशी इच्छा आहे की जावामध्ये जर तुम्ही केलं, तर तुम्ही बाकीच्या कुठल्याही पायथॉन फुल स्टॅक असो किंवा ASP.NET फुल स्टॅक असो डेव्हलपर तुम्ही सहज बनवू शकता. कारण जावाने एवढं डिटेल छान दिलेलं आहे, तर तुम्हाला ते कळायला सोपं आहे. आपण या ठिकाणी पूर्ण सिलेबस हा मराठीत दिलेला आहे. आणि आमची अशी इच्छा आहे की सर्वांनी हा कोर्स जॉईन करावा. तुम्ही फर्स्ट इयरला असो, सेकंड इयरला असो, किंवा थर्ड इयरला, तर सर्वांसाठी हा अतिशय चांगला कोर्स, करिअर ओरिएंटेड कोर्स आहे. आणि जॉबच्या चांगल्या फॅसिलिटी किंवा संभावना या कोर्स नंतर आहेत. आपल्यातर्फे इथं आपण ट्रेनिंग देतो आहोत. प्लस काही कंपन्यांमध्ये इंटर्नशिप देतो आहोत आणि प्रोजेक्ट, लाईव्ह प्रोजेक्ट तुम्हाला डेव्हलपमेंटला पण देतो आहोत. थँक्यू स्टुडंट्स.